डिवोर्सचे जे केसेस असतात ते खूप लेंदी चालतात. ते बऱ्याच, आपण जसं मगाशी पण म्हणालो की बराच कालावधी जातो याच्यामध्ये, वर्ष जातात, अनेक वर्ष. तर याच्यामध्ये समजा दोघं जण एकत्र राहतच नाहीयेत, असं एकाला लग्न करायचं असेल तर लग्न करता येतं का? कोर्टांमध्ये डिवोर्सची केस चालूच आहे, पण त्या दरम्यान लग्न करू शकतात का दोघांपैकी एखादा पार्टनर? नाही, कायद्याने ह्याचं उत्तर आहे नाही. परंतु व्यवस्थेला कंटाळून आज अनेक लोक दुसरं लग्न करतायत. दुर्दैवी गोष्ट आहे. दुसऱ्या लग्नापासून झालेलं अपत्य घेऊन कोर्टात येत आहेत. माझ्या कोणाचं तरी अपत्य सांगतात. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की त्यांना कळते की कोर्टाकडून न्याय मिळत नाहीये, म्हणून ही प्रक्रिया फास्ट केली पाहिजे. परंतु फास्ट करणार कशी? कारण की परत आपण म्हणतो नॅचरल जस्टिस, दोघांना समान संधी दिली पाहिजे. मग केस दाखल केल्यावरती रजिस्ट्रेशन होणं, रजिस्ट्रेशन झाल्यावर त्या गोष्टीचं समन्स जाणं, मग ती पुढची पार्टी, प्रक्रियेला वेळ लागणार. दोघांनाही समजा लग्न करायचं असेल, डिवोर्स आपण घेऊया, तू तुझं लाईफ बघ, मी माझं बघतो, मलाही लग्न करायचंय, तुलाही करायचंय. त्यासाठी नवीन केस करण्याची सुद्धा गरज नाही. चालू असलेली डिवोर्स केस तुम्ही कन्वर्ट करू शकता. अच्छा, म्हणजे ही तरतूद आहे. लोक काय करतात, पूर्वीपासूनच आहे, पण लोक काय करतात की डिवोर्स केस केलेली मागे घ्यायची, परत दुसरी करायची. तसं करायची गरज नाही. आहे तीच केस कन्वर्ट करा म्हणायचं. 13ची केस 13B मध्ये करा. एका दिवसात सुद्धा घटस्फोट होतो. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.